वन सेकंद. हा डायलॉग माझा नाही. हा डायलॉग आहे, तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल की सुपर डुपर स्टार राजेश खन्नाचा आहे. काश ये डायलॉग मेरा होता. आज चला हवा उद्याचा मंच खऱ्या अर्थानं मोठा झाला. ज्यांची इतके मनापासून वाट बघत होतो आम्ही आणि इतका प्रयत्न चालला होता की त्यांना एकदा आम्हाला इकडे आमंत्रित करायचं, एकदा बघायचंय. पण काय डॉक्टर साहेब, काय होतं की मी काय करू हा मला प्रश्न पडला होता, म्हणून मी आलो नाही, तर पहिल्याच खेपेला आलो असतो. सर, देवानी काही करायचं नसतं, त्यांना फक्त दर्शन द्यायचं असतं. आम्ही घ्यायला आलो दर्शन. अरे पण त्याच्यानंतर देवाला आशीर्वाद द्यायचा असतो आणि तो खरा करायचा असतो. ते कुठं आहे, हे तो फक्त शेंदूर फासलेला दगड आहे. नाही, हे तुमचं म्हणणं आहे सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रमेश देव यांच्यासाठी. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आज या मंचावरती आलेले आहेत. आमच्या सगळ्यांमध्ये आत्तापर्यंत या मंचावरती एवढे व्यक्ती आले, पुढे येतील, या सगळ्यांमध्ये इथे बसलेल्या लोकांमध्ये एकच व्यक्ती तरुण आहे, ज्यांचं वय आहे 91 वर्ष. हे तुम्हाला ऐकून विशेष वाटेल आणि मला तर ते कधीच वाटत नाही, त्यांना बघतोय तसं मी. पण सर, आम्हाला असं ना थोडंसं आता एकटं एकटं वाटतं की तुम्ही कुठे एकटे जात नाही, आणि आज रमेश देव एकटे कसे काय आले? नको तो प्रश्न विचारतात राजे, नको तो. अरे बाबा, मला एकटं जाता येत नाही. माझं दुःख तर हेच आहे की मला कुठंही एकटं जाता येत नाही. तिने ऐकत नाही, तिने ऐकलंही नसावं. तर तिला बोलवा, येते ती. पण खरं तर एक अशी जोडी, ज्या जोडीकडे बघितल्यानंतर नेहमी प्रत्येकाला असं वाटतं की जोडी असावी तर अशी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. खरंच अमृत प्यायलेली माणसं आहेत बाबा ही. कारण आम्ही एवढी एनर्जी आणूच शकत नाही जेवढी या व्यक्तींकडे बघून येते फक्त आम्हाला. खरंच दोघांचंही जोरदार टाळ्यांनी मी स्वागत करतो या मंचावरती. सर, येण्यापूर्वीच मी म्हणालो की आज आम्हाला खूप आनंद होतो. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? खूप बरं वाटतं. म्हणजे तुमचा प्रत्येक हवा येऊ द्या हा कार्यक्रम आम्ही अगदी बघतो, आवडीनं प्रेमानं बघतो. आणि तुझं नेहमी कौतुक वाटतं, सगळ्यांचंच कौतुक वाटतं. खूपच छान कार्यक्रम करता तुम्ही. मला तुझ्याबद्दल खरंच कौतुक वाटतं मनापासून. आणि ते देखील इतक्या प्रेमानं. तुम्ही 4 लोक जे आहात ना, त्यांनी हवा येऊ दे हा स्टेज हिंदीमध्ये देखील पॉप्युलर केला. हे तुमचं मोठेपण आहे, पण हे श्रेय मी देईन या सगळ्या टीमला आणि झी मराठीला. झी मराठीच्या टीमला, ज्यांचं हे खूप मोठं स्वप्न आहे. मनापासून स्वागत. खूप गप्पा मारूयात. मी विनंती करणार आहे, कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. ओके, थँक्यू. बाकी तुम्ही कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपल्या लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौऱ्यात. आणि सर, आजच्या या भागाचं विशेष नाव मी ठेवलेलं आहे एव्हरग्रीन तारे. एव्हरग्रीन तारे, तुकरटवाडी की जमीन पर, असं आपण म्हणूया. तर हे तर 2 तारे अवतरलेले आहेत. आणखीन 2 तारे या मंचावरती येणार आहेत मंडळी. आता एका अशा एव्हरग्रीन ताऱ्याला मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे, ज्यांच्या घराण्यातच संगीत आहे, ज्यांचे बाबा खूप मोठे संगीत दिग्दर्शक. आणि त्यानंतर ही व्यक्ती इंजिनियर व्हायचं स्वप्न घेऊन अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेली, पण शेवटी रक्तात संगीत, त्यामुळे ते आपसुकच या क्षेत्राकडे वळाले आणि जगभरात त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांचा.
तर मनापासून स्वागत या धन्यवाद मंचावरती. धन्यवाद अगदी. आणि मलाही खूप आनंद झाला की एवढा तुमचा लोकप्रिय हा कार्यक्रम आहे त्याच्यात तुम्ही मला बोलवलं. आणि आणखीन एक एव्हरग्रीन तारे आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर हा काळ किती सुंदर आहे बघा ना. म्हणजे या लोकांनी सिनेमाचे सगळे काळ बघितले असं म्हणायला हरकत नाही सरांनी. पण एक काळ मात्र सगळ्यांच्या आठवणीत राहिला, तो म्हणजे तमाशापटांचा काळ. आणि खलनायकाच्या भूमिका सुद्धा तुम्ही खूप रंगवल्यात त्या काळामध्ये. तमाशा म्हटलं की ढोलकी आली, आणि ढोलकी म्हटलं की एक नाव मात्र प्रकर्षानं समोर येतं आणि नेहमीच आठवणीत राहतं. ज्येष्ठ ढोलकीपटू पांडुरंग गोटकर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. पांडुरंग सर, मनापासून स्वागत. इतकं मन भरून आलेलं आहे की मी खरोखर माझं भाग्य समजतो की आज ह्या स्टेजवर मला माझ्यासारख्या लोक कलावंताला इथं स्थान मिळालं, माझ्या ढोलकीला स्थान मिळालं. आपल्या सर्वांचं अभिनंदन. वा वा. गप्पांना आपण सुरुवात करूयात रमेश सरांपासून. 68 वर्ष या चित्रपट सृष्टीमध्ये ते काम करतात. आणि सीमाजींचं सुद्धा यामध्ये योगदान फार मोठं आहे, कारण त्यांच्या लग्नाला 50 पेक्षा जास्त आता वर्ष झालेली आहेत. आणि 52 वर्ष झाली. आणि तुम्ही दोनदा लग्न केलं त्यांच्याशी. हो, सुरुवातीला एकदा आणि 50वा जेव्हा झालं तेव्हा सुद्धा एकदा लग्न झालं तुमचं. त्यावेळी माझ्या मुलांनी अंतर्भात धरला होता वा. आणि नातवाने आमच्या डोक्यावरती अक्षता अक्षता टाकल्या. टाकल्या. तुमच्या दोघांची पहिली भेट आठवतीये का? ग्रँड रोडला मी थर्ड क्लासमध्ये चढलो. दुपारच्या वेळी बिलकुल गर्दी नव्हती, पण तर डबाभर मोगऱ्याचा सुवास असा दरवळत होता की काय सोय नाही. आणि मोगरा हा माझा वीक पॉईंट. म्हटलं हा कुठं येतोय वास. बघितलं तर एका पोरीनं, काळ्या सावळ्या अशा पोरीनं, ही किरकिरीत अशी पोरी, त्यांची एक रिॲक्शन गेली. तिनं अशा मस्तपैकी गजरा गजरे लावले होते काळ्या सावळ्या. आणि अशी कडकडीत अशी कडकीत अशी किडकिडीत होती. अशी होती. किडकिडीत होती. क्या बात. तर मी जाऊन तिच्या समोरच्या, म्हणजे संबंध डबा जवळजवळ मोकळा होता, तरी मी तिच्या समोर जाऊन बसलो फक्त त्या मोगऱ्याच्या वासासाठी. तिला वाटलं मी तिच्यासाठी बसलो. माझी आई होती आणि माझी आई कशी अगदी गरीब होती आणि ती बसली होती आणि ती सारखी मला सांग, त्यांच्याकडे बघू नको, त्याच्याकडे बघू नको. आणि मी आईला म्हटलं, त्यावेळी मी अगं villainचं पिक्चर काम पाहिलं करत होतं ना आपण, त्यात विलनचं काम केलेला माणूस, मग तर अजिबात बघू नको. आई माझी नाही, काष्टा घातलेली साडी वगैरे अशी बाई. आमच्यासमोर एक प्रश्न होता की फिल्मिस्तान स्टुडिओ आहे कुठे. मग मी आईला म्हटलं, अगं हा माणूस आर्टिस्ट आहे, म्हणजे आम्ही फिल्मिस्तानलाच जात असणार, तेव्हा आपण उतरलो ना की त्यांच्या मागोमाग जाऊया. बघा माझ्या मागं आली आम्ही उतरलो. आणि मला वाटलं की माझ्यासाठी आली. आणि आज खरं एक खूप मोठा योगायोग आहे की त्या सिनेमाचं संगीत केलेलं होतं सुधीर फडके यांनी, बाबूजींनी. आणि श्रीधर सर इथे बसलेत. काय सांगाल सर त्यातल्या संगीताविषयी? बाबूजींचं संगीत म्हणजे काय की त्यांनी अक्षरशः व्यापून टाकलं होतं मराठी संगीत. असं जे आहे, भावगीत असो, चित्रपट संगीत असो. त्यांचा जन्म कोल्हापूरचा. तर मी तुम्हाला गंमत सांगतो. आणि बाबूजींचे गुरुजी पंडित वामनराव पाध्ये, शास्त्रीय संगीताचे. त्यांनी एक सूरदासांचं भजन त्याला चाल लावली होती आणि बाबूजी ते नेहमी म्हणायचे. ते कसं होतं बघा.
वा वा. तुमचं गाणं म्हटलं त्याची गंमत काय आहे, अबोबे नाचू भवतो गोपाल हा सूरदासांचा अभंग आहे वा. आणि गदिमांनी त्याचं स्वैर रूपांतर केलं. म्हणजे असं वाटणार नाही आणखी 200-300 वर्षांनी गाणं कोणाचं पहिलं. म्हणजे नाच नाचुनी पहिलं आहे, अतिमी दमले हे पहिलं आहे का अबोबे नाचो भवतो गोपाल. क्या बात. म्हणजे गदिमा आणि बाबूजी हे खरं अद्वैत. डॉक्टर साहेब त्यांना त्रिमूर्ती म्हणत असो आम्ही सगळे. हा हा. राजा परांजपे, गदिमा आणि बाबूजी, क्या बात आहे. वा वा. ही त्रिमूर्ती. रमेश सर आज इथे बसलेले आहेत, ते उत्तम अभिनेते आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत. आमच्याही गावामध्ये सर सिनेमा बनतो, तुम्ही बघितला असेलच. ज्या डायलॉगने आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली तो डायलॉग होता आनंद सिनेमातला. त्याच्यामध्ये तुम्ही दोघेही होतात आणि फार सुंदर सिनेमा, सगळ्यांना आनंद वाटणारा. तसाच हा कार्यक्रम पण आहे, सगळ्यांना आनंद वाटणारा. तर आनंद सिनेमा एका वेगळ्या पद्धतीने आज तुमच्या समोर आम्ही सादर करणार, तुमची परमिशन घेऊन थोडा वेगळ्या पद्धतीने थोडी गंमत करून. तुमचा होता आनंद, यांचा आहे आनंदी आनंद. बघूयात आता या आनंदी आनंद मध्ये काय घडणार आहे. जोरदार टाळ्या. तर आता आपण बघणार आहोत आमचा सिनेमा. सिनेमाचं नाव आहे आनंदी आनंद. आनंद सिनेमामध्ये खूप गोड स्टोरी होती. त्यामध्ये तुम्ही डॉक्टर होतात सर, डॉक्टर प्रकाश, आणि तुम्ही होतात सुमन. हे तुमच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं. यात सुद्धा डॉक्टर प्रकाश आहेत, यात सुद्धा सुमन आहेत. मग भेटूयात या दोघांना. भेटूयात पहिल्यांदा डॉक्टर प्रकाश यांना. क्या बात आहे, क्या बात आहे. सुमन, सुमन, अगं ऐकलंस का? आम्ही नाही बोलत, जा. हा अजिंक्य देव आहे, हा सर्जामधला अजिंक्य देव आहे, आणि हा अभिनय देव आहे. तो कॅमेरा घेऊनच आहे सर, त्यांना दाखवा. अभिनय देव बघा कसा कॅमेरा घेऊनच जन्माला आलाय, आणि हा ढोल घेऊनच. वा वा, दोघांसाठी जोरदार टाळ्या. रमेश, हं? तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर? तुझ्यावर आभाळ एवढं. रमेश देव आनंद नाही. हो, चुकलंच. आभाळ एवढं प्रेम करतो तुझ्यावर. तुम्ही मला कधी विसरणार तर नाही ना? सुमन,
अगं लग्नाच्या गाठी देव स्वर्गातच बांधतो इश. आणि तुझी गाठ तर साक्षात रमेश देवाशी बांधली गेली आहे. काहीतरी सुंदर. बेटा काय झालं काका? तुम्हाला भेटायला आले ते बच्चन. बच्चन बच्चन? अहो काका, त्यांचं सिनेमात काहीतरी नाव असेल ना? हा आहे ना, ते भास्कर बॅनर्जी, भास्कर बंगाली आहेत ते. अरे रोमेश बाबू कैसा है तुम और हमारा भाभी जी कैसा है? भाभी जी ठीक है ना? बंगालात विदर्भ आहे. मग ते तर विदर्भातच आहे ना ते एक बंगाल. मिनिट, बंगाल विदर्भात आहे? मग काय भाषा सेम आहे ना. आमच्याकडे बोलतात ना काय बे, काय झालं बे, कुठून आला बे, कुठे गेला बे, ते बंगालमध्ये सेम बोलतात. क्या खाबे, क्या चल बे, बाबा चल बे, सेम आहे आमच्याकडे. मग सेम डॉक्टर आहे. बेटा, ओ डॉक्टर बेटा, कोण? तुमसे कोई मिलने आया है. एक मिनिट, कोण आलंय? आनंद. कोण आहेस कोण तू? अरे आनंद रे. एक मारामारी करू नको, सरळ सांग कोण आहेस? अरे मेरा नाम आनंद है रे. अरे तू आनंद, आम्ही काय दुःखी आहे काय? आम्ही पण आनंद आहे. काय आहे तू, कोण आहे तू? आनंद आहेस ना? आनंद. चेहऱ्यावर जरा दाखव ना आनंद. हा. आनंद आनंद रे आनंद. आनंदच आहे. हे म्हणजे तुझी 500ची नोट चालत नाही असं वाटते रे. आनंद आनंद, समजा मी तुला 100-100च्या अशा 10 नोटा दिल्या किंवा 10,000 रुपयाच्या 10 नोटा दिल्या, तर आनंद दाखव. अरे याचं पेमेंट 10,000च्या नोटात करा. अरे डॉक्टर प्रकाश. भाऊजी, हे प्रकाश आणि ते ओरिजिनल प्रकाश. नाही नाही, हे प्रकाश आणि ते सूर्य. ते सूर्य, हे प्रकाश आणि मी अमावस्या. असू दे भाऊजी, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. भैया भैया, तो क्या मैं आपको राखी बांधू? का? हाँ? का नहीं, का नहीं. आता आले. मुझे कोई नहीं बांध के रख सकता, कोई नहीं. भाभी हाय. बांधो बहना, बांधो राखी. अरे राखी बांधो, राखी बांधो. अरे जरा थांब भैया, धरून ठेवा जरा. बांधो रे. भैया, आज इस अच्छे मौके पर एक गाना सुना दो. क्यों नहीं, जरूर. तेरी
रे 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 बाबू मुशाल वाह भैया बहुत अच्छा हुआ. आपण फोटो काढूया सेल्फी काढूया. कोण आहे हा? काय झालं काय याला? याला काही ट्रीटमेंट मी करू का याची? याला काय झालं काय? ओ माय गॉड. दिसलं? नाही ना, ढग आडवे आले यार. काय बघत होता? सूर्यग्रहण. हे सूर्यग्रहण पाहत आहे ना हे? एक्सरे हा एक्सरे. अहो ऐकलत का? दादाला झालंय तरी काय? त्याला फार मोठा रोग झालाय. रोग? कुठला? लाफ्टर सार्कोमा सेल्फी फालतूगिरी. काय? सुमन सांभाळ स्वतः. भैया हा सतत सेल्फी काढत असतो आणि त्याला सेल्फी काढायला नाही मिळाली तर तो त्याला खूप त्रास होतो सुमन. असं वाटतं की एका क्षणात त्याचा जीव जाईल. नाही. पण हाच शेवटचा उपाय आहे. त्याने सेल्फी काढावी. आता करायचं तरी काय आपण? मला काय वाटतं डॉक्टर, आपण याला दवाखान्यात नेलं पाहिजे. हो. तिथं ऍडमिट केलं पाहिजे. तिथं आपले जे मेट्रोन आहेत ललिता पवार ते याच्याकडे लक्ष देतील. हा? ए तू आनंद आहे ना? अरे मेट्रन मोशाल. व्हॉट आर यू डुईंग? हे काय करतोयस तू? हा काय चाललंय? नाचू नकोस. नाचू नको. प्लीज स्टँड ओव्हर देअर. ही इंग्लिश नको बोलू. डोंट तर ना आता बांधूनच ठेव. अरे नाही रे बांधू शकत. मला नाही बांधू शकत. मशाल मला नाही रे बांधू शकत. अरे मशाल. शी बाबा तुला तर बांधू पण शकत नाही. तू आहे तसंच राहा. डोक्याला ताप आणलाय. डोकं दुखायला लागलं बाबा माझं. काय करतोस तू? हे क्या हुआ? क्या हुआ? सगळं फाडलंच जाता. जॉनी वॉकर बंदा नाटक में काम करता है. अरे वाह वाह वाह. तो मुझे बताओ नाटक में क्या करते हो? एक झलक दिखाओ. अच्छा आप सुनोगे? हाँ सुनूंगा. क्यों नहीं क्यों नहीं. जिंदगी और मौत तो ऊपर वाले के हाथ में है जहाँपना. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां है जिसकी डोर है ऊपर वाले के हाथ में बंदी है. वो कब किसे कैसे उठा ले कोई नहीं जानता. मी बोलू डायलॉग. तुम्ही रेकॉर्ड करा. अम्मा मियाँ क्यों नहीं. फोन कहाँ है? रिकॉर्डिंग कर लीजिए. ये बस ये लो इसमें रिकॉर्ड करो. हाँ कहिए. हाँ बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है. चा पानी. काय? चा पानी. जहापना. काय? जहापना. त्याच्यात खारी बुडती का? जहापना म्हणजे राजा. राजा. अरे असं आहे होय. हा. परत. बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है.
जपानचा राजा, पुढे चालेल. हम तो सब रंगमंच की कटप्पा बाहुबली को क्यों मारा? हमें कोई नहीं मार सकता, कोई नहीं. होली कब है? होली कब है? होली अम्मा मियाँ, ये भी आपने बहुत अच्छा जोक किया. क्या हुआ अम्मा मियाँ? अरे सुनो, क्या हुआ? डॉक्टर को बुला, डॉक्टर को बुला. अम्मा मियाँ, डॉक्टर अम्मा मियाँ नहीं, डॉक्टर साहब तशरीफ फरमाएंगे. त्याचा मोबाईल तुटला. अरे इससे क्या हो गया? मुझे नहीं लगता मैं बच पाऊंगा. लेकिन क्या हुआ? मेरा मोबाइल टूट गया. हाँ तो डॉक्टर, डॉक्टर जी आइए. डॉक्टर, ये कैसे बीमारी है? डॉक्टर, ऐसा क्या है? ये क्या? तुम इधर कॉट सिस्टम बढ़ते देता है? क्या हो गया? आनंद, आनंद उठो. समोसा, समोसा नहीं है. अरे सांगत ना कशी. अब मैं बच पाऊंगा. क्या होगा? मेरा मोबाईल टूट गया. नहीं, मी दुसरा आणतो. थांब, मी दुसरा आणतो. दुसरा आणतो. समोसा, समोसा. आनंद, साला आनंद उठे. आनंद, साला उठे. तुम ऐसा नहीं जा सकता है आनंद. साला 2 दिन से तुम बक 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 करके मेरे दिमाग का एक कर दिया है. आनंद, हे माय डायलॉग आहेत. मोबाईल आनंद काय लगेच घुंटायला मला छोटा बोलतो, तुम्हाला घेऊ दे ना. नाही नाही, असं नाही, असं नाही. माझे डायलॉग आहे, फिक्स आहे. आनंद उठो, उठो, उठो. आनंद, आनंद उठो. अरे उठो. आनंद, भैया, आनंद गेला. आता काय? आता त्याच्या आठवणीत एक सेल्फी काढूया. या सगळ्यांनी. मी पण. आनंद कभी मरता नहीं, आनंद जिंदा रहते हैं. जोपर्यंत चला हवा येऊ दे तोपर्यंत सगळ्यांच्या घरात आनंदच राहणार आहे. सर, हा सिनेमा कसा वाटला तुम्हाला? आवडला का? मस्त, चांगला आहे, छान. अनएक्सपेक्टेडली सगळे विनोद असतात. जपानी आनंद काय हे जाऊन तुम्हाला भिडतं. बरं वाटतं. खूप चांगलं केलं. म्हणजे जॉनी वॉकरचं ज्यांनी तो केलं, कुशल बद्रिकेने खूप छान केलं. आणि ते तर आहेतच आनंद झालेले. भाऊ कदम. छान छान. आता श्रीधर फडके तुमच्याकडे येणार आहे मी. IT क्षेत्रामध्ये इंजिनियर पदवी घेण्यासाठी अमेरिकेत तुम्ही शिक्षण घ्यायला गेलात, पण त्यानंतर आपल्या या क्षेत्राकडे आलात जे बाबांचं क्षेत्र होतं. काय सांगा? मी आलो म्हणजे छंद म्हणून आलो, आवड, व्यवसाय म्हणून नाही कधी केला. वा. कधी ऑफिसमधनं थकून आल्यानंतर एखादी चाल झाली की दुसऱ्या दिवशी मी सकाळी फ्रेश व्हायचो. परत 10-12 तास ऑफिसचं काम करायचं. एअर इंडियामध्ये आपण एअर नोकरी इंडियामध्ये करतो. वा वा वा. आणि तो मला आनंद होता त्याच्यात. सर, तुमची खूप सुंदर सुंदर गाणी आहेत. आज या मंचावरती तुमच्याकडून काहीतरी ऐकण्याची प्रचंड इच्छा आहे.
वा 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 वा. सीमाजी, तुम्हाला मला विचारायचं, इतकी वर्ष तुम्ही एकत्र संसार करताय आणि सरांनी 52 वर्ष आणि ते मगाशी ब्रेकमध्ये म्हणाले सुद्धा की फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्ष लग्न शक्यतो टिकत नाही, खूप कमी लोक. अरे हॉलिवूडमध्ये 52 लग्न करणारी माणसं आहेत. आणि तुम्ही हॉलिवूडमध्ये काम करून सुद्धा 52 वर्ष टिकवलं, हे हॉलिवूडमध्ये सुद्धा काम क्रेडिट कोणाला? त्याचं काय रहस्य सांगा ना, घरात बसलेल्या लोकांना रहस्य जाणून घ्यायचं. सुखी संसाराचं रहस्य काय असावं? आपल्या हातून काही चूक झाली ना की हिला कळलं की मी घरात पाऊल टाकल्यावरती भ्या 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 माझ्या अंगावरती वाघिणी. मला बघून असं वाटतं का? तेच ते चुकलं. आयुष्यामध्ये सुखी संसार जर टिकवायचा असेल तर आपली जीभ आपल्या ताब्यात ठेवायची. आपण किती लोकांना सॉरी म्हणतो, खरंय. आणि मग ही बेटर हाफ असताना हिला सॉरी म्हणायला काय जातं? खरंय. ती तर आपली आहे, ती तर माझी सहधर्मचारिणी आहे. या एकाच गोष्टीमुळे आमची 52 वर्ष सुखात गेली. क्या बात. तर आता ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर यांच्याकडे मी येणार आहे. तसा मी गोंधळी समाजातला. मूळ वाद्य माझं संबळ वाद्यावरती माझ्या वडिलांकडनं माझी सुरुवात झाली आणि मामा लक्ष्मणराव काटे यांच्याकडे मी तबला आणि ढोलकी वाद्याचं थोडंसं शिक्षण घेऊन आणि मग मोठमोठे तमाशे वाजवले, ढोलकी शिकवली मी शिबिरामध्ये शासनाच्या. जवळजवळ आज 400-500 विद्यार्थी माझे तयार झालेले. आता वादक समोर बसलेले आहेत, ढोलकी आहे म्हटल्यानंतर आम्ही शांत कसं बसायचं? तुमच्याकडून काहीतरी ऐकण्याची प्रचंड इच्छा आहे. वाह, क्या बात है दादा. क्या बात आहे. वा वा, खरंच
खरं ही खरी दाद आणि ही खरी पावती आणि हा खरा आशीर्वाद. 75 वर्ष वय आहे सरांचं. क्या बात आहे खरंच. आणि काय ताकद आहे सर. सर डॉक्टर साहेब तुमच्यामुळं हा योग आला आणि मला असं वाटतं की मरेपर्यंत माझी ढोलकी अशीच राहावी, अशी सेवा घडावी जनतेची, ही माझी लास्ट इच्छा आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी. खरंच जोरदार टाळ्या. थँक्यू सर. बाबांची कुठली गाणी आम्हाला ऐकायला मिळणार आहेत? त्यांचं 61 वर्ष पूर्ण झाली त्या कलाकृतीला, गीत रामायण. वा वा. ऐकूया गीत रामायणातली एक झलक. पण आज खरंच खूप छान वाटलं की आज एक वेगळा भाग इथे रंगला आणि एव्हरग्रीन तारे आज या मंचावरती अवतरलेले होते. पुढेही या गावात तुम्ही नक्की येत राहा. हे गाव तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. या पाहुण्यांना या मंचातर्फे मिळते एक आठवण भेट. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरात नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत घेतोय आत्तापुरता निरोप. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.